नमस्कार, रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्ष नैवेद्यासाठी रेसिपी करणार आहोत। तर ही आहे थापी वडी। बहुतेक लोकांच्या मध्ये पितृपक्षामध्ये विशिष्ट अशा वेगवेगळ्या रेसिपी केल्या जातात, त्यामध्ये थापी वडी ही असते। सर्वात अगोदर आपण एक हिरवी मिरचीची चटणी करून घेणार आहोत। मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि मी कढीपत्ता घेतलेला आहे। कढीपत्ता तोडून टाकायचा आहे, त्याच्यामुळे टेस्ट छान येते। त्याचबरोबर आपण 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि पाव चमचा ओवा घेतलेला आहे। यामध्ये आपण कोथिंबीर तोडून टाकणार आहोत। पाणी न घालता आपण याची चटणी वाटून घेणार आहोत। हिरव्या मिरच्या आपण कच्च्याच टाकल्यामुळे खूप छान टेस्ट येते। तर इथे आपण चटणी वाटून घेतलेली आहे। आमच्या गावी ठेचा बनवला जातो, फक्त हिरवी मिरची आणि लसणाचा मीठ टाकून, जिरे टाकून आणि त्याच्यापासून करतात। पण आजकाल जास्त तिखट कोणी खात नाही। आपण 2 वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे। जेवढं पीठ घेतलं आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर 2 वाटी मी पाणी घेतलं आहे। हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्या गुठळ्या ज्या आहेत बेसनाच्या काढायच्या आहेत। तर बेसनाच्या सर्व गुठळ्या काढलेल्या आहेत। आता यामध्ये आपण 1 चमचा हळद मिक्स करूया आणि चवीनुसार मीठ आपण यामध्ये आताच घालून घेणार आहोत आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत। एका टोपामध्ये आपण 2 चमचा तेल गरम करायचं आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी घालायची आहे फोडणीला। मोहरी फुटली की त्यामध्ये आपण हिंग घालायचा आहे चिमूटभर आणि आपण जो ठेचा वाटला होता तो ठेचा म्हणजे जी चटणी आपण हिरवी मिरचीची वाटली होती ती चटणी टाकायची आहे आणि ही जी चटणी छान अशी आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत, परतून घेणार आहोत। त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येईल। चटणी छान अशी आपण फ्राय करून घेतलेली आहे। आता त्यामध्ये आपण बेसनाचं जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते मिश्रण हळूहळू टाकायचं आहे। अगोदर मिक्स करून घ्या, छान हलवून घ्यायचं आहे, नाहीतर ते सर्व बेसन खाली बसलेलं असतं। आता हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत। आता स्टार्टिंगला आपल्याला असं वाटेल की खूपच पातळ झालेलं आहे, पण जसं जसं आपण हे शिजवणार तसं तसं हे घट्ट होत जातं। गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे। तर पहा, हे मिश्रण छान असं आपले हे घट्ट झालेलं आहे। छान असं मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपण याला एक वाफ येऊ देणार आहोत। आपल्याला ही रेसिपी स्लो गॅसवरतीच करायचं आहे। 2 ते 3 मिनिटं स्लो गॅसवरती आपण ठेवून देऊया। तोपर्यंत आपण एक प्लेट घ्यायची आहे। या प्लेटवरती मी वडी थापून घेणार आहे। थोडंसं तेल टाकायचं आहे आणि व्यवस्थितपणे पसरून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 प्लेट मी अशाच पद्धतीने करून घेतलेल्या आहेत। तुमच्या इथे पितृपक्षामध्ये नैवेद्यामध्ये कोणती खास रेसिपी बनवली जाते ती कमेंटमध्ये सांगा। 2 ते 3 मिनिटं झाली आहेत, एक वाफ आलेली आहे, मिश्रण छान असं शिजलेलं आहे। आता आपण गॅस बंद केला आहे आणि हे मिश्रण गरम गरमच आपल्याला प्लेटवरती टाकायचं आहे आणि हाताने किंवा अशा पद्धतीने वाटीने आपल्याला हे जे मिश्रण आहे असं छान असं थापून घ्यायचं आहे। मी मिश्रण छान असं थापून घेतले आणि चौकोनी असा आकार दिलेला आहे। त्याच्यावर थोडंसं मी ओलं खोबऱ्याचं किस टाकत आहे, थोडेसे तीळ टाकत आहे आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी याच्यावरती टाकत आहे। त्याच्यामुळे छान असं दिसतं आणि टेस्टसुद्धा छान येते। त्यानंतर हे थंड झालं मिश्रण की लगेच आपण वड्या अशा पाडून घ्यायच्या आहेत। तर मी शंकरपाळीच्या आकाराच्या ह्या वड्या पाडून घेणार आहेत। काही जण चौकोनीसुद्धा वड्या काढतात। अशा पद्धतीने आपण ह्या ज्या थापी वडी आहेत त्या बनवलेल्या आहेत। नैवेद्यामध्ये 2-3 पदार्थ खास लागतात। तर आपण या अगोदर ताकाची कढी केलेली होती, आज थापी वडी आपण बनवलेली आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण उडदाच्या डाळीच्या वडे बनवणार आहोत। तर पहा, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।